ऍक्टिंग अकॅडमी वगैरे असं काहीच नाही. आम्ही ईशाच्या घरच्यांशी खोटं बोललो आहोत आणि त्यांना खोटं सांगितलंय की हेच सगळे माझे खरे नातेवाईक आहेत. खरंच ओम दादा, तुम्ही किती भारी आहात सगळे. या घरातले लोक पण भारी आहेत. किती झटताय तुम्ही एकमेकांसाठी. आणि तुम्ही सगळे ईशाताईच्या घरच्यांशी खोटं बोलताय कारण तुझं आणि ईशाताईचं लग्न व्हावं म्हणून. किती सांभाळून घेता तुम्ही एकमेकांना. ओम दादा, मी तुझा भाऊ आहे ना, मला तुझ्या कुटुंबात यायचंय. किती बांधिलात तुम्ही सगळे एकमेकांसाठी. आणि कोण करतं एवढं. रक्ताचे खरे नातेवाईक सुद्धा करत नाही. नाहीतर माझे बाबा, त्यांचा चांगला अनुभव आलेलाच आहे तुम्हाला, पण त्याच्यापेक्षा जास्त अनुभव मला आहे. ओम दादा, बाबा मला इथं का ठेवून गेलेत माहितीये? कारण मी इकडच्या सगळ्या गोष्टी तिकडे सांगाव्या म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं 2 वेळेचं तिकडचं जेवण वाचेल. बाबा पै आणि पैचा हिशोब मागतात माझ्याकडं. ओम दादा, मी ना 10वीला नापास झालो होतो. तेव्हापासून बाबा एक शब्द पण नीट नाही बोलत माझ्याशी. मला काहीतरी खूप मोठा गुन्हा केल्यासारखं वाटत होतं. तुझ्या आयुष्यात काही होणार नाही हा विश्वास त्यांनीच दिला मला. ओम दादा, मी घरी जेवायला लागलो की बाबा मला काय म्हणतात माहितीये? की तुला फुकटचं गिळायला मिळते. ओम दादा, मी एवढा वाईट आहे का रे? अरे नाही रे, तू खूप चांगला आहेस. अजिबात कम असेल नाहीस. हा, हे मान्य आहे की तुला तुझी दिशा सापडत नाहीये, पण सापडेल ना ती. अरे मलाही सापडली नव्हती. आणि 10वी नंतर काय सगळ्यांनाच माहिती नसतं त्यांना काय करायचं असतं ते. तुझ्या बाबांबद्दलचा राग तुझ्या मनातनं काढून टाक. नको ठेवूस. खरंच त्याचा तुलाच जास्त त्रास होईल. आणि डोंट वरी, माझ्याही मनात माझ्या बाबाबद्दल किती राग होता. चाललंय की आमचं आता बरं. तुमचंही होईल छान. ओम दादा, तुला माहित नाही माझ्या बाबांचं. मी एक एक गोष्टी सांगायला लागलो ना, बाबांनी केस केली तुमच्यावर ओम दादा. केस. आणि ते जमिनीचं पण. जाऊ दे, मी बोलायला लागलो की माझ्याच्यानं थांबवणार नाही आणि तुला ते ऐकवणार पण नाही. ओके, नको सांगूस. तुला सामील व्हायचं ना आमच्या फॅमिलीत? हो. वेलकम टू आवर फॅमिली. अरे तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी स्वतःहून त्याला सगळं खरं सांगितलं. आणि ओम दादा, मला थोडं बोलायचं. मधु, आधी तुझ्याशी बोलतो मी. मला माहिती आहे मी फारसा तुला आवडत नाही आणि इथे कुणाचा माझ्यावर विश्वास नाही. त्याला कारण पण तसंच आहे, माझ्या बाबांचं आणि ओम दादाचं भांडण. पण मी काय वाईट माणूस नाही आहे
आणि मी तुमच्यापैकी कुणाचं काही नुकसान करायला इथं आलेलो नाही. एक गोष्ट मला तुमच्या पुढे आता प्रामाणिकपणे कबूल करायची आहे. बाबा इथं मला ठेवून गेले कारण मी इकडच्या सगळ्या गोष्टी त्यांना तिकडे सांगाव्या म्हणून. बाबा मला नेहमी सांगायचे, इथं राहताना कान डोळे नीट उघडे ठेव, आजूबाजूला बघ काय चाललंय. मला याचा अर्थ कळायचाच नाही, पण जेव्हा मी आजूबाजूला बघितलं तेव्हा मला इथे फक्त प्रेम दिसलं. फक्त प्रेम. भाऊ, बहीण, आजी, काका हे सगळे तुम्ही मानलेले नातेवाईक आहात, पण किती सांभाळून घेता तुम्ही सगळे एकमेकांना. आणि मी ओमदादाचा सख्खा नातेवाईक असून पण परक्यासारखी स्वतःची ओळख शोधत होतो. मी ओमदादाला हे आत विचारले आणि आत्ताही तुम्हाला विचारतो, मला तुमच्या कुटुंबात घ्याल? पुरे आता बास. आम्हाला पण रडू येईल नाहीतर. बरं झालं तुला सगळंच सांगितलं ओमदादांनी, नाहीतर आम्हाला इतकं सगळं ठरवायला लागायचं ना की नाकी न व्हायचं नुसते. पण ओमदादा, हे सगळं आपण ईशाताईच्या घरी कधी सांगणार आहोत? अरे टेंशन नहीं लेने का, बिंदास्त रहने का. हे हा काय सिनेमातला डायलॉग आहे का कुठल्या हिरोचा? हो, हिरोचाच डायलॉग आहे, आपल्या घरातल्या हिरोचा, सुपर हिरोचा. कोण? दत्ता भाऊ. हो, हा हा, ते मोठा माणूस. खरे, तू अजून पुरेसा भेटला नाही आहेस ना, त्यांना भेट मग येईल सगळं लक्षात हळूहळू. आयुष्यात कभी भी डरने का नहीं, टेंशन नहीं लेने का, बिंदास रहने का. रिलीफ वाटतंय ना यार. समीर जसा रिॲक्ट झाला आता, समजा माझ्या घरचेही रिॲक्ट झाले त्यांना कळल्यावर, काय मजा येईल ना. कमाल धमाल येईल. होप सो. आणि या सगळ्यात जर का आता तुझी आई आली ना आपल्यात, तर म्हणजे मी बहुतेक तीर्थयात्रेला जाईन. तू खूपच पॉझिटिव्ह विचार करतेस, चांगलं आहे ते. पण हे सगळं कळल्यानंतर तुझ्या घरच्यांना हे जर मान्य नसेल तर, त्यांनी आपल्या लग्नाला विरोध केला तर? तू का असं निगेटिव्ह बोलतोय सोम? मी एक दुसरी पॉसिबिलिटी विचारतोय तुला. पण मला भीती वाटते. मग कधी सांगू शकतो आपण माझ्या घरच्यांना? तू एक तारीख सांग, आपण सांगूया. तू तारीख सांग म्हणजे आता तू माझ्यावर ढकलतोयस काय? का बोलतेस तू? मी तुला आपणून सांगतोय ना, मी तयार आहे. तू एक तारीख सांग. मी तर कधीपासून तुला सांगतोय की आपण सांगूया सांगूया सांगूया. अच्छा, म्हणजे आता न सांगण्याचं खापर माझ्यावर फुटणार आहे का? ईशा, तर उगाच आपल्यात भांडण होईल. मी एवढंच तुला सांगतोय, मी तयार आहे. तू तुझ्या सोयीने एक तारीख सांग, आपण सांगूया. अरे तू असं कसं मला एकटं पाडतो सोम? मला ना कळतच नाही, असं डायरेक्ट ढकलून मोकळं व्हायचं. मी सांगत नाही कारण काहीतरी कन्फ्युजन्स असतात ना यार. तू तरी समजून घे. मला मग काहीच आधार नसल्यासारखं वाटतं. आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. काय नाही ईशा, या सगळ्याचं आपल्यावर प्रेशर खूप वाढतंय. इट इज अफेक्टिंग अस नाउ. त्यामुळे मला असं वाटतं की लवकरात लवकर आपण सांगूया. हे तू सांग, आपण तेव्हा सांगून टाकू. पुन्हा तेच. तू परत परत ते नको ना बोलू सोम. हे बघ, मी एकटी पडले ना तर मला दुसरं कोणीच नाहीये तिथे सपोर्ट करायला तुझ्याशिवाय, आणि माझ्या घरचे फाडून खातील मला. ओके, आय एम सॉरी. मी म्हटलं ना. एकदा आईशी बोलतोस का प्लीज तुझ्या?
म्हणजे इतकं छान जुळवत आणलंय आपण सगळं, तर शेवटच्या टप्प्यावर आता एक प्रयत्न करून बघ ना तुझ्याकडनं. म्हणजे ते माझ्या आईचा काय संबंध आला? आपण तुझ्या घरच्यांशी बोलायचं बोलत होतो ना. हो बरोबर आहे, पण मी आता तुझ्या आईबद्दल बोलतीये. प्लीज प्लीज ना. हा प्लीज. प्लीज. अच्छा अच्छा, त्या दुकानातलं कलेक्शन छान आहे म्हणतेस का तू? हा ते नाही पाहिलं होतं अगं आम्ही. मी तुला नंतर करते फोन. हा हा करते. हा चल बाय बाय बाय. उमा इथेच होय तू? मी तुला घरभर शोधतीये. आणि आज काय निवांत कशी काय एवढी तू? रजा टाकली मी आज. अरे वा, मस्त मस्त झालं रजा टाकली असते. काय सांगू का अगं, मी याद्या काढत होते ना, म्हणजे पुण्याला जाऊन आलो ना आम्ही, तर आता गुरुजींना तारखा विचारायच्या आणि कळवायच्या. उमा मी तुझ्याशी बोलतीये, लक्ष आहे की नाही तुझं? काय म्हणतेस तू? अगं अशी काय तू, आता लग्न आहे आपल्याकडे, किती कामं पडलीत लग्नाची उमा. मला एकटीला सगळी झेपणार आहेत का ग? हे बघाल का, मला ईशाच्या लग्नात ना काडीचाही इंटरेस्ट नाहीये. आज मी ही जी रजा टाकली आहे ना, ती मला आराम करण्याकरता. हे बघ, तुला माहितीये, मी एखादं काम करायचं ठरवलं तर ते 100% स्वतःच्याच विचाराने ते पार पाडते. हो, आणि तुम्हाला सगळ्यांना माझा हा स्वभाव जाचक वाटतो. त्यामुळे ना तू मला तुझ्या मुलीच्या लग्नाविषयी काही सांगू नकोस. मला ती कामं करण्यात ना काहीही रस नाहीये. उमा इतकं टोकाचं वागणं बरोबर नाही. हं, माझ्या वागण्याबाबत कुठलीही कमेंट मी ऐकून घेणार नाही. सॉरी. उमा इतकं का मनाला लावून घेतेस पण तू? अगे हे बघ, ईशाला लग्न करायचंय की नाही शेवटी, आपण काय अक्षता टाकायच्या आहेत फक्त. तू सांग मला, तिने ठरवलेल्या लग्नात मी तरी काही बोलतीये का? हे बघाल का, मी तुला याआधी स्पष्टपणे सांगितलंय की मला ओमच्या घरचे पटलेले नाही आहेत. जाऊ दे, मला परत परत बोलायचं नाहीये, कारण तुम्ही सगळेजण ना मला वाईट ठरवून मोकळे झाले. अगं नाही, कोणी तुला वाईट ठरवत नाहीये. उमा तू आता अति करतेस. हा, मी अति करते? हो, मग तू मला काम सांगायला कशाला आलीस? मी बसले ना इथे, याबद्दल मी तुला एका अक्षराने तरी काही बोलले? एवढं सगळं मी कानी कपाळी ओरडले, पण तू आणि हेमंत गेलातच ना लग्नाची तारीख ठरवायला. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कोणाचंच काही ऐकायचं नाहीये, तुम्हाला तुमच्या मनाचंच करायचंय. ठीक आहे ना, मग करा तुमच्या मनासारखं, पण प्लीज मला डिस्टर्ब करू नकोस. मी तुमच्या या लग्न सोहळ्यामध्ये नाही. हा म्हणजे मी असेन तिथे ठरलेल्या तारखेला ठरलेल्या वेळी, पण मी पाहुण्यासारखी लग्नाच्या मुहूर्ताला येईन, अक्षता टाकीन आणि जेवून घरी परत येईन. उमा बोल आई. इशू काय झालं, तू रडतीयस का? आता ना उमा काकू मला खूप बोलली. काय झालं एवढं रडायला? अगं म्हणजे मी तिला म्हणायला गेले की आता खूप कामं आहेत लग्नाची आणि याद्या बिद्या करायच्या आहेत, तर मला तुझी मदत लागेल. गुरुजींना विचारायच्या तारखा आणि कळवायच्यात म्हणून असं सांगायला गेले ना, तर ती म्हणाली की मला इशूच्या लग्नामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. आई तू लक्ष नको देऊस तिच्याकडे. आणि इतकं रडायला काय झालंय? इशू अगं रडायला काय झालं म्हणजे काय, म्हणजे एखादा माणूस जर फुगून बसला असेल तर आपण त्याची समजूत नाही का काढत, तर त्याला तसंच राहू देतं चिडलेलं, नाही की नाही? मी तिच्याशी बोलायला गेले तर ती माझ्याशी बोलतच नाहीये. मग काय करू मी आता? आणि मला म्हणाली इशूच्या लग्नात इंटरेस्ट तर नाहीच आहे, पण मी लग्नाला आले तरी पाहुण्यासारखी येणार, अक्षता टाकणार, जेवणार आणि जाणार घरी.
आता नवीन आहे का हे आपल्याला आई उमा काकूचं? हा, आणि आता तू एवढा रडून काही उपयोग होणार आहे का त्याचा? नाही नाही इशू, तू बोल ना का तिच्याशी. ती चिडली अगं आपल्यावरती. तू बोलशील का? बरं, मी बोलते तिच्याशी. तू आधी शांत होतेस का प्लीज? मी बोलते. इशू आत्ता बोल ना, आत्ता. आई मी बोलते. हा, तू काळजी नको करू, मी बोलते. बरं बोल पण. हा ठेव. बाय, काळजी घे. हो. काय झालं? आईचा फोन होता, ती रडत होती. का? तिला उमा काकू काहीतरी बोलली म्हणाली ईशाच्या लग्नात मी काही इंटरेस्टच घेणार नाहीये, पाहुण्यासारखी येऊन जाईन म्हणे लग्नात. तुझी उमा काकू ना जरा तिरसटच आहे. तिला ना पहिल्यापासून माझ्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेमच दिसत आहे. अरे असं नको ना म्हणू, ती माझ्याचसाठी करतेय ना हे सगळं. मी बोलेन तिच्याशी नंतर. थँक्स. इतका नको ना चेहरा पाडू. पुढे हस. मला वाटतंय कोणाला तरी उंदीर हवाय म्हणून हे बेरिंग घेतलं जाते. हो ना? हाय, गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. तुम्ही कसं काय आत्ता आला? तिथे ऑफिस नाही आहे ना, बॉस इथे आहेत म्हटलं सेवकाला इथेच यावं लागतंय. आहे ना. अगं काही नाही, घाबरण्यासारखं काहीच नाहीये. प्रधान सरांनी मला सांगितलं की ती मला 2 ते सिव्हिल सूट्सची ते ड्राफ्टिंग होतं, अग्रीमेंट्स पण होती, एवढं मोठं काम होतं. प्रधान सर म्हणाले ऑफिसमध्ये येऊ नका, इथे येण्याची काही गरज नाही. मला वाटलं काय तुंबलंय का काय ऑफिस, पण ते म्हणाले ओमने काहीतरी फोन करून सांगितलंय ना की आज तो दिवसभर घरीच काम करणार आहे. काहीतरी असं सांगितलंय वाटतं. तुझा चेहरा का उतरलाय? तब्येत बरी नाहीये? नाही, बरं आहे. आईचा फोन आला होता. हा, मग उमा काकू खूपच चिडली आहे. तिला काहीच पसंत नाहीये ह्या लग्नाचं. त्यांना आधीपासूनच शंका आहे ना आपल्या सगळ्यांबद्दल. पहिल्यापासून. ते सगळं पण ठीक आहे हो. आई काहीतरी तिच्याशी बोलायला गेली, लग्नाच्या याद्या बिद्या करूया म्हणाली, तर काहीतरी खूप ताडताड बोलली म्हणे तिला. आणि आई तर तुम्हाला माहितीच आहे कशी आहे, ती रडायलाच लागली. मग तिचा रडत रडत मला फोन आला. परमेश्वरा. एकीकडे उमा काकू आणि एकीकडे ओमची आई. असं होणार. अगं तू का नर्वस होतीयस? नाही नाही, आपल्याला ना जरा लवकर सगळं करायला पाहिजे. मी उद्याच जाऊन भेटते ओमच्या आईला. उद्या? हो, उद्याच जाऊन भेटते. पण मग ऑफिसची कामं? अगं ती होत राहतील. आता मी आज करते ना ही सगळी पटापटा संपवते आणि जाऊन येते भेटायला. हा आई, तुम्हाला खूप त्रास होतोय ना माझ्यामुळे? हो, अतिशय त्रास होतोय. जगणं असह्य झालेलं आहे आणि असं वाटतंय की कुठून कार्टी ही आयुष्यात आली आहे माझ्या. असं वाटेल का मला? असं प्लीज पुन्हा कधी बोलू नको. अगं तुमचं लग्न आमची जबाबदारी आहे, पाडू ना पार. ओमची आई तयारच नाही झाली तर? ईशा, पहिल्यापासून नन्नाचा पाढा नाही वाचायचा. हे बघ, कुठलीही गोष्ट, कुठलाही प्रश्न असेल, प्रॉब्लेम असेल, 50% शक्यता होची असते, 50% नाहीची असते. आपल्या वाटेला काय येणार आहे आपण नेहमी समजायचं होच येणार आहे उत्तर. मला काळजी करू नको, म्हणजे माझा अधिकार नाहीये त्यांना समजवायचा, पण मी प्रयत्न करणार आहे माझ्या परीने. कारण की त्यांच्यासाठी फार अवघड असणार आहे. इतकी वर्ष कुणाबद्दल ग्रज असा धरलेला आहे त्यांनी. मी कुठली कोण येऊन सांगणार आणि त्या मनमोकळेपणाने बोलणार असं होणं शक्य नाहीये. मलाही कळतंय ते. पण कधी कधी काय होतं, एखादी व्यक्ती आयुष्यभर एखादा ताण वागवत असते आणि लोक नुसतंच दुरून दुरून बघत असतात. एक निमित्त हवं असतं का त्या व्यक्तीला सुद्धा. कोणीतरी जरासा स्पर्श करावा आणि थोडा कन्सर्न दाखवावा. त्या माणसाचं आयुष्य सुसह्य होऊ शकतं. तसा मी प्रयत्न करणार आहे. मग उद्याचं नक्की?
मग मी येऊ आता? हो हो. आणि नाही नको जाऊ शशी तू. आधी चिअर अप. कसं? गुड, बेटर. काही होणार नाही. बाय. बाय. नीट जा. हो बाय. ओ मिशा, मला ना तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अजिबात ढवळाढवळ करायची नाहीये, पण या माणसाला घरात ठेवून तुम्ही खूप मोठी चूक करताय. आता या माणसाशी संबंध ठेवायचा असेल तर माझ्याशी संबंध नाही ठेवायचा. नाहीतरी आता तुमचं घर भरलेलं आहे, मीच काय ती बाहेरची. हा बोल. तुला लागला का फोन? म्हणजे